विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओ आता पाहायचा आहे. आज आपण भौमितिक आकृत्यांच्या बाबतीमध्ये सगळी माहिती बघणार आहोत. फळ्यावरती तुम्हाला दिसलेलं आहे, याच्यात किती वाजलेले असं जर विचारलं तर यामध्ये बघा, तास काटा 3 वर आहे, मिनिट काटा 12 वर आहे. किती वाजलेले आहेत? 3 वाजलेले आहेत. बरोबर आहे. आता याच्या पुढचा प्रश्न असा आहे की या दोन काट्यांच्या मधला कोन किती अंशाचा आहे? बरोबर. आता या ठिकाणी तुम्हाला ते लक्षात यायला हवं. या ठिकाणी बऱ्याच जणांनी उत्तर काढलं सुद्धा असेल, अभिनंदन तुमचं. यामध्ये कोन आहे, हे चिन्ह कशाचं आहे? हे चिन्ह आहे 90 अंशाचं. कशाचं आहे? 90 अंशाचं. तर बघा आता कोन म्हणजे काय असतं, तर कोनसाठी 2 रेषा आवश्यक आहेत. हे झाले 2 किरण. हा समजा आहे ओ, हा आहे ओ ए एक किरण आणि दुसरा आहे ओ बी किरण. किरण म्हणजे काय, तर एका बिंदूपासून ती निघलेली एक रेषा असते. रेषा म्हणजे किरण म्हणजे काय, तर एक या ठिकाणी खंड असतो आणि या ठिकाणी ती रेषा पुढे जाणारी असते. हा इथे 2 किरणांनी तयार होणारा जो मध्यभागीचा कोन आहे, मध्यभागी जो भाग या ठिकाणी त्या दोघांनी समाविष्ट केलेला जो भाग असतो, हा या ठिकाणी आंतरकोन हा होतो आणि हा बहिर्कोन या ठिकाणी हा होत असतो. तर बघा, या कोनाचं नाव लिहिताना आपण काय लिहिणार? कोन ए ओ बी. कसं लिहिणार आपण? कोन ए ओ बी. कोणत्या बिंदूपाशी तो कोन बनलाय? ओ बिंदूपाशी तो कोन बनलेला आहे. आता यांच्यामधला कोन जर मी या ठिकाणी 30 डिग्री लिहिलं तर या ठिकाणी ए ओ बी मेजरमेंट ऑफ अँगल, अँगलचं चिन्ह, मेजरमेंट ऑफ अँगल म्हणजे काय, तर या कोनाचे माप, ए ओ बी कोनाचे माप किती आहे? 30 अंश आहे. ही झाली बेसिक माहिती. आता कोनाच्या बाबतीत इथं जर 90 अंश मी म्हणलंय तर कोनाचे 3 प्रकार आहेत. एक कुठला आहे? एक आहे विशाल कोन, पुन्हा दुसरा आहे काटकोन आणि तिसरा आहे लघु कोन. आता या सगळ्यांना बघा, विशाल कोन म्हणजे ऑप्टूस अँगल आहे, काटकोन म्हणजे राईट अँगल आहे आणि लघु कोन म्हणजे या ठिकाणी अकूट अँगल आहे. तर विशाल कोन हा जो असतो हा 90 अंशापेक्षा मोठा असतो. 90 अंशापेक्षा मोठा असतो. काटकोन हा 90 अंशा एवढा असतो आणि लघु कोन हा 90 अंशापेक्षा लहान असतो. तर या ठिकाणी हे जे मी लिहिलंय इथं बघा, विशाल कोन म्हणजे काय? 90 अंशापेक्षा मोठा. काटकोन म्हणजे काय? 90 अंश एवढा. घड्याळीमध्ये तास काटा 3 वर आहे, मिनिट काटा 12 वर आहे. या दोघांमध्ये किती अंशाचा कोन आहे? तर यांच्यामध्ये आहे काटकोन, जो किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे. तर या ठिकाणी कोनाचे हे प्रकार आहेत. आता यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट बघायची आहे, जी आता यामध्ये बघा, ए ओ बीचा जो 30 अंशाचा कोन आहे, याचा रिफ्लेक्स अँगल कितीचा आहे? प्रतिकोन किती आहे? प्रतिकोन म्हणजे काय, तर बघा, हा 30 अंशाचा आहे. तर हा जो इथून सुरू झालेला हा कोन किती अंशाचा असेल? तर बघा, ही घड्याळ आहे. घड्याळ म्हणजे वर्तुळ. वर्तुळ म्हणलं की त्याचं अंश आत माप आहे 360 डिग्री. आता हे सुद्धा एक घड्याळच बनणार आहे आणि याचं सुद्धा माप किती होणार आहे? 360 डिग्री. मग त्याच्यापैकी एवढं माप तुम्हाला दिलेलं आहे ते किती आहे? 30 डिग्री. मग हे राहिलेलं माप किती असेल? तर राहिलेलं शिल्लक माप काढायसाठी आपण 360 मधून 30 वजा करणार, 330 अंश. हे आपला काय असणार आहे? हा प्रतिकोन असणार आहे. याचा प्रतिकोन असणार आहे. कोणाचा प्रतिकोन? या ए ओ बीचा प्रतिकोन. त्याला रिफ्लेक्स अँगल म्हणतो आपण. बरोबर. हा रिफ्लेक्स अँगल 330 अंशाचा राहील. ठीक आहे. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात, विशाल कोन, काटकोन, लघु कोन आणि प्रतिकोनावरती. ठीक आहे. तर आता पुढे नंतर बघा, जर हे 2 किरण असतील, ओ बिंदूतून हा इकडे एक गेला आणि हा इकडे एक गेला, तर यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार झाला? बघा, एक लाईन तयार झाली आहे इथं. बरोबर आहे की नाही? एक रेषा या ठिकाणी तयार झाल्यासारखी तुम्हाला दिसत आहे आणि ही रेषा बघा, आता वर्तुळ जर पूर्ण 360चं असेल आणि त्याला जर मधून कापलं तर हे वरचा अँगल आणि खालचा अँगल 360ला 2 तुकड्यांमध्ये आपण जर केलं तर एक भाग होईल 180चा, दुसरा भाग होईल 180चा. मग यामध्ये कोन कोणता झाला? तर हा झाला 180 अंशाचा कोन झाला.
आणि यांना काय म्हणतात तर यांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. काय म्हणतात यांना? रेषीय जोडीतील कोन म्हणतात. ठीक आहे, रेषीय जोडीतील कोन म्हणतात आणि त्यांचं माप किती असतं? 180 अंश. आलं का लक्षात? मग या ठिकाणी बघा, अशाच एका या रेषेवर या ओ बिंदूपासून हे ए बिंदू, हा बी बिंदू, ही ए बी रेषा आहे. या ए बी रेषेच्या या ठिकाणी मध्यभागी ओ बिंदू आहे. या ओ बिंदूला पुन्हा एक मी किरण काढला आणि त्याला जर मी नाव दिलं ओ सी, तर या ठिकाणी हा एक कोन तयार होणार आणि हा सुद्धा एक कोन तयार होणार. मग आता यांचं माप कसं? तर या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? या दोघांची बेरीज 180 अंश असेल. एक आहे विशाल कोन आणि दुसरा आहे लघु कोन. बरोबर? बघा, विशाल कोन कोणता असतो? जो की काटकोनापेक्षा मोठा असतो. आता हा काटकोन आहे, मग हा कोन कोणता झाला? विशाल कोन. आणि हा कोन कोणता झाला? लघु कोन. आणि या दोघांची एका रेषेवर हे कोन आहेत, म्हणून या पूर्ण कोनाचं माप किती झालं? 180 अंश झालं. याला म्हणायचं रेषीय जोडीतील कोन. ठीक आहे, तर कोन किंवा प्रतिकोन किंवा या कोनांची प्रकार या ठिकाणी आपण थोडक्यात बघितलेली आहेत. यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातील. बेसिक गोष्ट आहे, सरावामध्ये प्रश्न त्याची तुम्ही सोडवायची आहेत. ठीक आहे, तर आता पुढचा आपण एक घटक बघणार आहोत. चला, आता या ठिकाणी आपण समांतर रेषा आणि लंब रेषा ही कन्सेप्ट शिकणार आहोत. बघा, आता ही एक रेषा या ठिकाणी मी काढलेली आहे. तिला नाव काय दिले बघा. नाव कसे देतात रेषांना ते बघा. ए बी नावाची ही रेष आहे. ए बी नावाची ही काय आहे? रेष आहे. आता या ठिकाणी मी तिला अशी एक या ठिकाणी रेष काढली पी क्यू नावाची आणि वरच्या बाजूला मी अशी एक रेषा काढली एक्स आणि वाय नावाची. आता बघा, याच्यामध्ये मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की यामध्ये समांतर कोणती आहे आणि समांतर कोणती नाही. परस्परांना न छेदणाऱ्या, परस्परांना म्हणजे बघा एक्स वाय आणि ए बी या पुढे जाऊन एकत्र येणार आहेत का? एकत्र म्हणजे कशा? बघा, या ठिकाणी ही एक रेष काढली मी आणि ही एक रेष काढली. बघा, ह्या रेषा या ठिकाणी काय झालेले आहेत? एकमेकांना छेदलेल्या आहेत ओ बिंदूमध्ये. मग या रेषा एकमेकांना समांतर राहतील का? समांतर राहणार नाहीत. रेल्वेचा रूळ तुम्ही बघितलेला आहे. रेल्वेचा रूळ तुम्ही असा बघितलेला आहे. बघितलाय की नाही? तर ही रेल्वेची एक रेषा आणि ही एक रेल्वेची रेषा अशी पुढे जाऊन काय अशी मिक्स होते का? रेल्वे चालणार कशी मग? बरोबर आहे की नाही? मग हे या ठिकाणी दोन एकमेकांना छेदत नाहीत, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? म्हणून त्यांना आपण म्हणतो समांतर. समांतरचा अर्थ काय असतो? समान अंतर. समान अंतर. समान अंतर कोणामध्ये असतं? या दोन रेषांमध्ये. इथं पण अंतर तेच राहणार. इथं समजा 5 आहे, 5 मीटर आहे, तर इथं सुद्धा 5च मीटर राहणार. इथं सुद्धा अंतर 5च मीटर राहणार. इथं सुद्धा अंतर 5च मीटर राहणार. इथं सुद्धा अंतर 5च मीटर राहणार. ते परस्परांना छेदणार नाहीत, त्यांनाच म्हणायचं समांतर. मग हे कसं ओळखायचं? तर आपल्याला ही एक्स वाय रेष आणि ए बी रेष या कधीच छेदणार नाहीत. दोन्हीही आडव्या असतील तर आडव्या किंवा उभ्या असतील तर उभ्या. तुम्हाला ह्या दोन्हीही अशा स्वरूपामध्ये बघायला मिळतील, समान समान अंतरावर. त्या अशा दिसणार नाहीत. आता या ज्या रेषा आहेत, जसं की या ठिकाणी ए बी आहे आणि पी क्यू आहे. बघा, ही पी क्यू पुढं जर वाढवली आणि ए बी पुढं वाढवली तर या ठिकाणी त्या एकत्र येऊ लागल्या. बरोबर आहे की नाही? परस्परांना छेदू लागल्या. मग त्या समांतर आहेत का? अजिबात नाही. ज्या रेषा एकमेकांना छेदतात त्या समांतर नसतात, त्यांना असमांतर रेषा आपण म्हणतो. आता समांतर रेषा तुम्हाला समजल्या, तर समांतर रेषा या रेल्वेच्या रुळावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या परस्परांना कधीच छेदत नाहीत. मग आता लंबरेषा काय भानगड आहे? लंबरेषा म्हणजे काय असतं? तर हे आपण थोडक्यात या ठिकाणी आता बघूया. बघा, आता या ठिकाणी ही ए बी नावाची मी रेषा काढलेली आहे. आता ए बी नावाच्या रेषेला मी आता या ठिकाणी एक अशी रेष काढतो जी या ठिकाणी पी आणि क्यू नावाची आहे. ओ बिंदूमध्ये ही छेदते ए बी या रेषेला. मग जर मी या ठिकाणी कोनमापक ठेवलं आणि कोनमापक ठेवून जर मी चेक केलं तर या ठिकाणी मला हा कोन
किती अंशाचा दिसेल? 90 अंशाचा. इथे शून्य सुरुवात होईल, 10 20 30 40 50 60 70 80. इथे काय येईल? 90. इथे येईल 100, 110 120, इथे येईल 180. म्हणजे हे कोनमापकावर जर मी असे ठेवले तर या ठिकाणी मला हा कोन किती मापाचा दिसणार आहे? 90 अंशाचा. म्हणजे ही रेष या ए बी रेषेवर, रेषा पी क्यू या रेषा ए बीवर, रेषा पी क्यू या रेषा ए बीवर काय करते? लंब टाकते. बघा ह्या चिन्हाने आपण ते दर्शवतो. लंब कसं लिहायचं? तर लंब हे अशा चिन्हाने दर्शवायचे. रेषा पी क्यू लंब आहे. कोणावर लंब आहे? रेषा पी क्यू लंब आहे. लंब आहे म्हणजे हे असं लंब आहे. हे बघा असं लंब आहे. कशावरती लंब आहे? रेषा ए बीवर. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा होतो की या दोन रेषा ज्या ठिकाणी छेदणार आहेत त्या ठिकाणी 90 90 90 अंशाचे कोन होत असतात. आलं लक्षात? मग याला म्हणायचं लंब. आणि समांतर आपण कसं लिहितो? तर बघा हे समांतर आपण याच्या पूर्वीही बघितलंय. ए आणि बी असेल आणि ही पी आणि क्यू असेल. तर मग या दोन रेषा समांतर आहेत. कसं लिहायचं? बघा रेषा ए बी समांतर आहे रेषा पी क्यू. हे चिन्ह आहे. हे चिन्ह कशाचं आहे? समांतरचं चिन्ह आहे. कशाचं चिन्ह आहे? समांतरचं चिन्ह आहे. आणि हे कशाचं आहे? लंबचं चिन्ह आहे. बरोबर. बघा आता याचं सुद्धा हे आहे एक्स आणि वाय आणि या ठिकाणी मी लिहिलंय ए आणि बी. तर याच्यामध्ये कसं लिहिणार आता आपण? बघा रेषा एक्स वाय लंब आहे. याचा अर्थ या ठिकाणी किती अंशाचा कोन आहे? 90 अंशाचा आहे. इथं किती आहे? 90 अंशाचा आहे. इथं किती आहे? 90 अंशाचा. इथे सुद्धा किती आहे? 90 अंशाचा. ओके. म्हणजे या ठिकाणी याला आपण रेषा एक्स वाय लंब आहे रेषा ए बी असं आपण त्याला म्हणायचं आहे. ठीक आहे. तर लक्षात आलं समांतर रेषा आणि लंब रेषा कशा असतात त्या. ओके. याच्यावरती आपल्याला जर प्रश्न विचारला तर प्रश्न कसा असतो हे पहा, मी सांगतो तुम्हाला. तर या ठिकाणी बघा भौमितिक आकारामध्ये समांतर व लंब रेषा दोन्ही प्रकारच्या रेषा कशामध्ये आढळतील? आपल्याला कशामध्ये आढळतील? वर्तुळात आढळतील का? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. वर्तुळात आढळतील, आयतमध्ये आढळतील, त्रिकोणमध्ये आढळतील का शंकूमध्ये आढळतील? बघा आता शंकू कसा असतो माहिती आहे तुम्हाला? मंदिरातल्या घंटेसारखा शंकू असतो. त्रिकोण माहिती आहे, 3 रेषांनी 3 बाजूंनी कोनांनी बनलेला असतो. आयत मात्र तुम्हाला माहिती आहे, आयत हा असा असतो. बरोबर. समोरासमोरील बाजू त्याच्या सारख्या असतात आणि वर्तुळ तर असा आहे. मग त्याचं उत्तर काय राहील? समांतर रेषा कुठं सापडतील तुम्हाला? तर समांतर रेषा या आयतात सापडतील. बघा ही वरची रेष आणि ही खालची रेष किंवा इकडची साईडची रेष आणि ही रेष कशा आहेत? एकमेकांना समांतर आहेत. आणि बघा ही एक उभी रेष जी आहे का नाही, ही आडव्या रेषेला या ठिकाणी लंब करते. काय करते? लंब करते. म्हणजे आपल्याला आयतामध्ये एक रेष दुसऱ्या रेषेवर लंब सुद्धा करते आणि समोरासमोरच्या रेष एकमेकांना त्या कशा असतात? समांतर सुद्धा असतात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आयताची ओळख सुद्धा होते. असे प्रश्न आपल्याला विचारली